नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 12 मेचा एपिसोड तुम्ही पाहत आहात. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, कारण प्रियाची रवानगी फायनली जेलमध्ये आज झालेली आहे. तर प्रेक्षकांनो, इथे बघा, प्रिया सुरुवातीला म्हणत असते की या घरामध्ये सर्व एवढे बुद्धिमान व्यक्ती राहत असताना या सर्वांना कोणी फसवलं. तर या प्रियाने असं म्हणून बघा ती अर्जुनकडे जात असते आणि अर्जुनला म्हणते की हे सर्व करताना मला काहीच कठीण गेलं नाही, अजिबात नाही, कारण तुम्ही सर्वजण त्या साठी तडफडत होता. जसं की एखाद्या माशाला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर तो जसा तडफडतो, अगदी तसंच तुम्ही तडफडत होतात आणि तुम्ही त्या तन्वीची एवढी आतुरतेने वाट पाहत होतात की तुम्ही कधीही ती आली तर तिला लगेचच ॲक्सेप्ट कराल अशा अवस्थेमध्ये होतात. आणि हृदय जेव्हा एवढं उपाशी असतं तेव्हा मेंदू जो आहे तो आपला गाढ झोपलेला असतो आणि त्या गाढ झोपेचाच मी फायदा घेतला आणि तुमच्या कुटुंबामध्ये शिरकाव केला असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो, ती अश्विन जवळ जाते आणि अश्विनला म्हणत असते की हो हो खेळे मी तुमच्या भावनाशी, हो उधळले मी तुमचे पाण्यासारखे पैसे. कोणती फालतू तन्वी, तिच्यासाठी तुम्ही एवढे आसुसलेले होतात आणि तिच्या प्रेमाचं वगैरे मला काय माहीत नाही. मी फक्त या घरामध्ये आलेले होते ते तुमच्या अमाप संपत्तीसाठी आणि त्यामुळे मी 2 घरं वेटीस धरली आणि एवढंच काय 3 वर्ष मी सर्वांपासून हे सर्व काही आहे ते लपून ठेवलं आणि हे कोणी केलं ते फक्त प्रियाच करू शकते, कारण प्रियासारखी मुलगी ही शतकामधूनच जन्माला येते असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो, हिचं जे बोलणं आहे ते खरंच इथे सायलीच्या डोक्यामध्ये जायला लागतं आणि त्यावेळेस बघा सायली कसलाही विचार न करता प्रियाजवळ येते आणि तिचा जोरात हात पिरगळते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की काय म्हणालीस तू, तुझ्यासारखी मुलगी शतकातून जन्माला येते काय? अगं तू जेव्हा जन्माला आली असशील ना तेव्हा निसर्ग सुद्धा रडला असेल, कुठे ज्वालामुखी झाली असेल, कुठं भूकंप आला असेल, तर कुठं त्सुनामी आली असेल आणि सगळेजण हेच सांगत असतील की ही मुलगी जिथे जाईल तिथे सत्यानाशच करेल. अगं तू त्या लोखंडेच्या घरात जन्माला आलीस, तिथेही तू सत्यानाश केलास. एवढंच काय, तू मधुभाऊंच्या आश्रयाला आलीस पण तिथंही तू काय चांगली टिकली नाहीस. तिथं तर मधुभाऊंनी तुला काय केलं ग, त्यांनी जीव लावला आणि ते कोमामध्ये असताना तू एकदा सुद्धा त्यांना भेटायला गेली नाहीस. त्यांना तर भेटायला गेलीच नाहीस, पण मी कधी भेटून आल्यानंतर तू किंवा मी भेटायला जाताना मला चुकून सुद्धा तू म्हणली नाहीस की मला ही मधुभाऊंना भेटायला यायचे किंवा त्यांची तब्येत कशी आहे. अगं तू एवढंच काय, तर त्यांना भेटायला न जाता त्यांच्याबद्दल तू बाहेर अफवा पसरत राहिलीस आणि आहे सुभेदारांचं न्यायालय आहे आणि या न्यायालयाची न्यायाधीश मी आहे आणि आज मी तुझा फायनली निकाल लावणार असं म्हणून बघा ती पूर्ण आजीजवळ इथे प्रियाला फेकत असते. आता त्यावेळेस बघा इथे सायली म्हणत असते की काय म्हणालीस अगं प्रिया, या सगळ्यांची एकदा जरी माफी मागितली असतीस ना तरी सर्वांनी माफ केलं असतं ग तुला. पण त्यासाठी स्वभावही स्वच्छ असायला लागतं, मन स्वच्छ लागायला असतं. एवढंच काय ग, तुला पैसा पाहिजे होता ना, यांनी तुझ्यावर असा पैसा उडवला असता ग, पण त्यासाठी सुद्धा मन स्वच्छ लागायला लागतं आणि तूच ते केलेलं नाहीस असं म्हणून बघा तिला हाताला धरून इथं सायली तिच्या केसांना पकडून तिला उठवत असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की अगं आतापर्यंत आपल्याला कधी कुटुंब भेटलं का आणि इथं आल्यानंतर कुटुंब काय असतं हे आपल्याला माहीत झालं. अगं इथं आल्यानंतर भाऊ, आई, बाबा, आजी या सर्वांचं नातं भेटलं ग आपल्याला, पण तू काय केलंस, तू सर्वांना धोकाच दिलास, सर्वांचा विश्वासघात केलास. त्यावेळेस सायली म्हणत असते की या सर्वांनी आपल्याला प्रेम दिलं परंतु तू त्याची दूज राखली नाहीस, ही त्याची शिक्षा असं म्हणून बघा तिला ती लात मारत असते. आता प्रेक्षकांनो, त्याचबरोबर सायली म्हणत असते की तू माझं कुटुंब पोखरलंस, ही त्याची शिक्षा असं म्हणून परत दुसरी लात तिच्या पायावर घालत असते. त्याचबरोबर ती म्हणत असते की माझ्या पहाडासारख्या रविराज काकांना तू रडवलंस, ही त्याची शिक्षा असं म्हणून बघा ती अजून एक लात इथे प्रियाला मारत असते. आता प्रेक्षकांनो, त्यावेळेस इथे सायली तिला हाताला धरून उठवत असते आणि त्यावेळेस तिला मारत असते. ती म्हणत असते की मी तुला आज एवढी मारणार की मारून मारून तुला दिसेनसं झालं पाहिजे, तुझे केस, तुझा कलरही काळा झाला पाहिजे, तुझा चेहरा सगळा काळा निळा झाला तर पाहिजे, तरी तुला मी मारत राहणार, तुला एवढी मारणार, तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी तुला देणार असं म्हणून बघा इथे सायली तिला एवढं मारत असते. प्रत्येक शब्द बोलताना इथे सायली तिला मारतच असते आणि त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणत असते की आता माझा जीव घेशील का असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की नाही, अजिबात नाही, तुझी हीच शिक्षा आहे की तुला तडफडत जिवंत ठेवायचं आहे. आणि त्यावेळेस ती म्हणत असते की माझ्या प्रतिमात्याला तू जेवढं तडफवलंस तेवढंच तुला मी तडफवणार आहे. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की माझ्या कल्पना आईचे जेवढे अश्रू तू गाळलेस तेवढेच तुला मी रडवणार आहे आणि तुझ्यामुळे माझ्या पूर्ण आजीला जेवढ्या वेदना झाल्या तेवढ्या वेदना तुला मी देणार आहे. आणि त्याचबरोबर अश्विन भाऊजी तुझ्यामुळे जेवढे खचले तेवढंच तुला खचायचं आहे असं म्हणून बघा सायली त्याला जोरात मारत असते आणि ती म्हणत असते की तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाने अश्रू गाळले आहेत, माझ्या कुटुंबाचे अश्रू एवढे अनमोल आहेत
त्याची मी शिक्षा मी तुला देणार आहे. तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याला जेलमध्ये घातलंस तू, त्याच जेलमध्ये मी तुला सडक ठेवणार आहे. तुझी जागा इथे नाही, तुझी जागा घराबाहेर आहे असं म्हणून बघा प्रेक्षकांनो इथून सायली तिला घराबाहेर घेऊन जाणार असते. त्यावेळेस तिला इथे एवढी मारत असते आणि तिच्या केसाला धरून ती तिला घराबाहेर नेत असते. त्यावेळेस इथे तन्वी म्हणत असते की प्लीज अरे अश्विन तू तरी सांग ना, तू हिला थांबव ना जरा, मला नाही जायचंय घराबाहेर असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते की अरे अश्विन मी तुझी बायको आहे असं म्हटल्यानंतर बघा इथे अश्विन म्हणत असतं की कोण बायको, मी नाही ओळखत तुला असं म्हणून बघा अश्विन देखील शांत बसतो. आणि त्यावेळेस प्रिया म्हणत असते की हा एकमेव तुझ्या बाजूने उभा होता परंतु तू त्याचंही नातं तोडलंस असं म्हणून अजून सायली इथे प्रियाला मारतच असते. आता प्रेक्षकांनो सायली तिला ओढत घेऊन बाहेर जात असते आणि त्यावेळेस ती म्हणत असते की तू केलेली प्रतारणा, तू केलेला गुन्हा, तू केलेल्या चोऱ्या माऱ्या या सर्वांची शिक्षा मी तुला देणार आहे. आणि त्यावेळेस बघा येतो सायली तिला ओढून घेऊन जात असते आणि तेव्हा परत ती म्हणत असते की तू माझ्या कुटुंबाला दिलेले जे अन्याय केलेला आहे त्याचीही मी तुला शिक्षा देणार आहे. तू केलेला विश्वासघात याची मी तुला शिक्षा देणार आहे आणि याची तुला खरी जागा मी तुला दाखवणार आहे असं म्हणून बघा प्रेक्षकांनो इथे सायली इथे प्रियाला गेटच्या बाहेर जोरात ढकलून देत असते. आणि त्यावेळेस प्रिया बघा बाहेर पडत असते. त्यावेळेस ती म्हणत असते की तुझी शिक्षा हीच आहे की तू आजपासून जेलमध्ये सडत राहशील आणि मग म्हणशील की मी का जिवंत आहे. प्रत्येक सकाळ झाली की तुला असं वाटेल की मी अजून का मेली नाही, मी जगतीये का, असे प्रश्न तुझ्या डोक्यामध्ये यायला लागतील आणि इथपर्यंत मी तुला तडफवणार आहे असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते की प्रिया आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या डोळ्यासमोर तू दिसायचं नाही आणि माझ्या घराकडे तू वाकड्या नजरेने कधीच बघायचं नाहीस. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा पोलीस जे आहेत ते सर्वजण पुढे येतात आणि त्यावेळेस ज्या लेडीज कॉन्स्टेबल आहेत त्या तिला बघा ताब्यात घेत असतात आणि आता त्यावेळेस तिला पोलीसही जेलमध्ये घेऊन जातात. आता प्रेक्षकांनो इथे बघा सर्वजण घरी आलेले असतात आणि त्यावेळेस बघा रविराजला प्रिया ही सुरुवातीला आल्यानंतर मीच खरी तन्वी कशी आहे याच्या आठवणी तिने दाखवल्या होत्या हे सर्व इथे रविराजना आठवत असतं. आणि त्यावेळेस बघा इथे माझी तन्वी असं म्हणून रविराजने बघा प्रियाला जवळ घेतलेलं असते. ते क्षण आज इथे रविराजला आठवत आहेत. आणि त्याचबरोबर प्रतिमाने देखील तिचं केलेलं मालिश, तिला जीव घातलेलं हे सर्व काही इथे प्रतिमालाही आठवत असतं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस सर्वांना प्रियाबरोबर घातलेला वेळ घेतलेले आनंदाचे क्षण हे सर्व काही आठवत असतं. आणि ते बघा अश्विनला देखील ज्याचा तो स्पर्श आणि नवरा बायकोचं जे नातं आहे ते सर्व काही इथे आठवत असतं. कल्पनालाही तिने आतमध्ये घेतल्यानंतर तिला किती व्यवस्थित स्वागत केलं होतं आणि तिच्यासमोर प्रिया ही तन्वी असल्याचं कशी भासवत होती हे सर्व इथे कल्पनाला आठवत असतं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस प्रतापला देखील आपण लावलेलं लग्न अश्विनचं आणि प्रिया लग्न लावल्यानंतर जे काही क्षण त्यांनी जगलेले असतात प्रेक्षकांनो ते सर्व इथे आठवत असतात. अश्विनलाही तिच्याबरोबर घातलेला टाईम आणि जे नातं आहे त्यांचं ते सर्व काही इथे बघा अश्विनला देखील आठवत असतं. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस प्रताप जे आहेत ते म्हणत असतात की ती मुलगी जेलमध्ये गेले याचं काही वाईट वाटत नाही, पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की हे सर्व आपल्याच घरात घडतंय आणि आपण एवढे फसलो कसं काय असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो इथे सायली समोर येत असते आणि त्यावेळेस ती प्रतिमा आणि इथे रविराज काकांना म्हणत असते की तुमच्या दोघांचीही परिस्थिती मी समजू शकते, परंतु ज्या मुलीने 3 वर्ष आपल्याला फसवलं आणि जी मुलगी आई बाबा म्हणून आपली स्वतःची मुलगी म्हणून या घरात वावरत होती तीच एवढी मोठी गुन्हेगार होती हे सर्व मीही समजू शकते, परंतु तुम्ही असा का विचार करत नाही आहात की ही मुलगी एकदाची समोर आली ते योग्यच झालं, कारण आता प्रिया कधीच कोणाची फसवणूक करू शकणार नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे रविराज म्हणत असतात की मी एवढं शांत का राहिलो, प्रत्येक वेळेस मला असं वाटत होतं की ही मुलगी माझी नाही आहे कारण माझी मुलगी असं वागूच शकणार नाही, पण तरी देखील मग मी तेव्हा तिची टेस्ट वगैरे का करून घेतली नसेल, मी का शांत राहिला असेल असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो बघा त्यावेळेस इथे प्रतिमा म्हणत असते की अहो तुम्ही स्वतःला कशाला दोष देताय. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस अर्जुन देखील म्हणत असतो की रविराज काका तू अजिबात स्वतःला त्रास करून घेऊ नको, हे तुझ्यामुळे काहीच झालेलं नाही आणि कोणाला असं वाटेल की माझ्या मुलगी अशी थोडीशी चूक करते म्हटल्यानंतर आपण डायरेक्ट तिचे चेकअपच करायला पाहिजे असा विचार कोणच करणार नाही अशी ते प्रतिमा म्हणत असते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा रविराज म्हणत असतात की अगं पण ती जेव्हापासून घरी आली पहिल्यापासून घरी आल्यापासून तिनं घर पोखरायला सुरुवात केली, पण तरी देखील आपण एवढे शांत बसलो कसं काय असं विचार बघा इथे रविराजच्या डोक्यात येत असतो. आता त्यावेळेस बघा इथे लगेचच प्रताप जे आहे ते म्हणत असतात की
खरं तर अर्जुन आणि सायली आम्हाला परत परत जाणीव करून देत होते की ती मुलगी कशी आहे, परंतु आम्ही देखील सुधारलो नाही. त्यावेळेस इथे सायली म्हणत असते की नाही बाबा, तुम्ही तर उलट आम्हाला साथ दिली आहे. जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला जे काही करायला सांगितलं ते तुम्ही कसलाही विचार न करता पूर्ण काही केलेलं आहे आणि तुमचा सर्वात मोठा आम्हाला साथ मिळालेली आहे आणि त्यामुळेच आम्ही इथंपर्यंत पोहोचलो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजी तू का शांत आहेस, तू काहीच का बोलत नाहीस. मग त्यावेळेस पूर्णाजी तरी देखील काहीच बोलत नाही. असं म्हटल्यानंतर बघा इथे सायली आणि अर्जुन इथे पूर्णाजीची समजूत काढण्यासाठी पुढे येत असतात आणि त्यावेळेस सायली म्हणत असते की पूर्णाजी मला माहिती आहे ती तुमची सर्वस्व होती, परंतु ती तुमची तन्वीच नव्हती ना, मग काय एवढा त्रास करून घेताय. आता त्यावेळेस बघा इथे प्रताप म्हणत असतात की अगं पूर्णाजी आई काहीतरी बोल की. असं म्हटल्यानंतर बघा आता सर्वांनाच धक्का बसतो की पूर्णाजी काहीच बोलत नाही आणि ती काही हालचाल देखील करत नाही. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते की कोणीतरी पाणी घेऊन या आणि त्यावेळेस बघा इथे सुमन पाण्याचा ग्लास आणून देते आणि त्यावेळेस पूर्णाजीला इथे सायली पाणी देत असते. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा इथे चैतन्य म्हणत असतो की खरं तर आपल्या सर्वांनाच बोलून मोकळं व्हायला पाहिजे आणि आपल्या मनातलं जे दुःख आहे ते काढून टाकायला पाहिजे. अश्विन तूही तुझ्या मनात जे काही असेल ते सर्व बोलून मोकळं हो. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो बघा अश्विन तिथून निघून जातो. आता अश्विन गेल्यानंतर लगेच त्याचा पाठलाग करत बघा अस्मिता देखील त्याच्या रूमकडे जात असते. आता इकडे बघा अर्जुन आणि सायली इथे पूर्णाजीला समजूत घालत असतात, तरी देखील पूर्णाजी काही ऐकायला तयार नसते आणि मग त्यावेळेस बघा इथे सायली म्हणत असते की पूर्णाजी आपण ना तुमच्या रूममध्ये जाऊन तिथे बोलत बसूयात आणि तिथे मग थोडासा तुम्ही आराम देखील करा. असं म्हणून बघा अर्जुन आणि सायली तिला तिच्या रूममध्ये घेऊन जात असतात. इकडे बघा अश्विन हा त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि तिथे आल्यानंतर प्रियाच्या ज्या ज्या आठवणी आहेत, तिचे फोटोज, तिचे कपडे सर्व काही जवळ घेऊन बसलेला असतो आणि मग त्यावेळेस बघा तिला तिच्याबरोबर घातलेला टाईम, एकांतात गेलेला वेळ सर्व काही ते अश्विनला आठवत असतं आणि त्यावेळेस इथे अस्मिता बघा बाहेरून जोरजोरात दार वाजवत असते. अश्विन अरे दार उघड, दार उघड, परंतु अश्विन काही आतमधून बोलायला तयार नसतो. आता प्रेक्षकांनी इकडे बघा सायली पूर्णाजीला म्हणत असते की पूर्णाजी प्लीज सावरा स्वतःला, किती त्रास करून घेणार आहात. आणि ते अर्जुन आणि सायली बघा इथे पूर्णाजीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यातच अस्मिता इथे येत असते आणि अस्मिता म्हणते की अश्विनने आतमधून दरवाजा बंद केलेला आहे आणि मी खूप वेळा आवाज देऊन झालाय, परंतु ते काही बोलतही नाही आणि दरवाजाही उघडत नाही. असं म्हटल्यानंतर बघा मग इथे सर्वांना धक्का बसतो आणि त्यावेळेस कल्पना म्हणत असते की अश्विन परत काहीतरी जीवाचं करेल का. असं म्हटल्यानंतर बघा सुमन काकू म्हणत असते की तुम्ही असं अजिबात बोलू नका, अश्विन असं काहीही करणार नाही, तुम्ही उगाचच अभद्र विचार करू नका. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस प्रताप जे आहे ते म्हणत असतात की कल्पना आपण दोघं गेल्यानंतर अश्विन आपलं तर काही ऐकणार नाही, त्यामुळे अर्जुन आणि सायली तुम्ही दोघं जण जाऊन त्याची समजूत काढा. असं म्हटल्यानंतर बघा मग अर्जुन, सायली, इथे अस्मिता आणि चैतन्य हे चौघं जण बघा इथे अश्विनची समजूत काढण्यासाठी येतात. आता ते चौघंही बाहेरून दार वाजवत असतात, परंतु इथे बघा अश्विन काही दार उघडत नाही आणि त्याला बघा इथे तन्वी बरोबर जो काही टाइम घातलेला आहे तो सर्व आठवत असतं. एकांतात घातलेली नाईट हेही त्याला आठवत असतं आणि नवरा बायकोचं जे नातं आहे त्यातील प्रत्येक क्षण बघा इथे अश्विनला आठवत असतं. आणि त्याचबरोबर आज जे काही सकाळपासून घडलेलं आहे इथे बघा सायली आणि अर्जुनने सांगितलं की ही मुलगी प्रतिमा आत्याची नाही आहे, ही खरी तन्वी नाही, ही बबली लोखंडे आहे. हे सांगितल्यावर बघा इथे अश्विनला आता राग येत असतो आणि त्याचबरोबर मग लगेचच त्याला हेही आठवतं की प्रियाने स्वतः गुन्हा कबूल केलेला आहे आणि त्यावेळेस तिने म्हणलेलं आहे की हो मी नाही आहे तन्वी किल्लेदार आणि मी तुम्हाला फसवलंय, मी उधळले तुमचे पैसे, मी खेळले तुमच्या भावनांशी, असं तिने कबूल केलेलं हेही बघा इथे अश्विनला आठवत असतं. आता प्रेक्षकांना तो आठवणीत एवढा काही गुंतलेला आहे की बाहेरचे दार एवढा जोर जोरात ठोठावत आहेत, परंतु तो काही दार उघडायला तयार नसतो. इकडे बघा सायली म्हणत असते की भाऊजी प्लीज दार उघडा. अर्जुन देखील म्हणत असतो की अश्विन दार उघडा रे, काहीतरी भलतसलत करू नकोस. चैतन्यही म्हणत असतो की अश्विन बाहेर आधीच सर्वजण टेन्शनमध्ये आहेस रे, उगाच तू टेन्शन देऊ नको, दार उघड ना. परंतु चैतन्य काही दार उघडायला इथे अश्विन काही दार उघडायला तयार नसतो. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस खरंच सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं आणि इकडे बघा इथे अश्विनच्या डोक्यामध्ये दुसराच काहीतरी विचार आलेला आहे आणि त्याने बघा कटर घेतलेलं असतं. मग त्यावेळेस इथे अस्मिता म्हणत असते की नाही आपण रिस्क नको घ्यायला, इथे अश्विन काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईल. चैतन्य आणि अर्जुन तुम्ही आत्ताच्या आत्ता दार तोडा. असं म्हटल्यानंतर बघा इथे ते दार तोडत असतात आणि अश्विनला इथे हात कापून घेताना बघा त्यांनी इथे अभिराजनं जी काही क्लिप दाखवलेली असते ती क्लिप त्याला आठवत असते आणि इथे प्रियाने त्याच्याबरोबर ज्या पद्धतीने तिने वागलेली असते ते सर्व
अश्विनला आठवत असतं आणि त्यामुळे तो बघा एवढे डिप्रेशनमध्ये गेलेला असतो की तो स्वतःचा हात कापून घेत असतो आणि तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य बघा ते दार तोडत असतात आणि इथे अश्विन हात कापून घेणार तेवढ्यातच हे दोघे जण आतमध्ये येत असतात आणि त्याला हात कापून घेण्यापासून ते दोघेही वाचवत असतात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा अश्विन जोरजोरात ओरडतो, सोडा सोडा, मला जिवंत नाही राहायचं, मला एकांत द्या, मला जा तुम्ही इथून प्लीज, मला सोडा, मला कोणीही वाचवायचं नाहीये, मला जिवंतच राहायचं नाही असं म्हणून तो आरडाओरड करत असतो. त्यावेळेस बघा इथे अश्मिता म्हणत असते की अरे तू एका मुलीसाठी स्वतःचा जीव देणार आहेस का? आम्ही सर्वजण आहोत की तुझ्यावर प्रेम करणारे, तू असं का करतोयस? मग त्यावेळेस अश्विन जोरात ओरडतं, काय करू मग मी, काय करू? माझ्यामुळेच ती मुलगी घरात आली होती आणि तुम्ही सर्वजण सतत मला डोळे उघडण्याचा माझा प्रयत्न करत होता, परंतु मी ऐकलं नाही आणि मी जर तिच्या संग लग्न केलं नसतं तर ती मुलगी या घरात आलीच नसती आणि मग इथे सर्वांना मनस्ताप होण्याची गरजच आली नसती, माझ्यामुळे सर्व काही झाले असं म्हणून बघा इथे तो अश्विन म्हणत असतो की ते गिल्ट घेऊन मी जगूच शकणार नाही, मला इथे जिवंत राहायचं नाही असं म्हणलं. तो म्हणत असतो की अरे तिने एकदा जरी मला सांगितलं असतं ना विश्वासात घेऊन की मी तन्वी नाही आहे, मी खरी तन्वी नाही आहे, मी बबली लोखंडे किंवा प्रिया मधुकर आहे, कोणी जे कोणी असेल त्याचा मला काहीच फरक पडला नसता रे, पण मला तिने फक्त एकदा विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होतं की मी खरी तन्वी नाही. मी तिला तरी देखील तिच्यावर प्रेम करत राहिलो होतो, परंतु तिला माझ्याशी काही घेणं देणंच नव्हतं, तर तिला फक्त आपला पैसा पाहिजे होता आणि ती फक्त माझं पैद बनवून या घरात आली आणि माझ्यामुळेच सर्व काही झालंय असं म्हणून बघा तो स्वतःला दोष देत असतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की अरे अश्विन तू स्वतःला अजिबात दोष देऊ नको. त्यावेळेस तो म्हणतो मग काय करू, मी हे गिल्ट घेऊन जगू शकत नाही. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस सायली देखील म्हणत असते की तुम्ही त्या मुलीसाठी स्वतःला त्रास करून घेण्याची काहीच गरज नाही आणि स्वतःच्या जीवही देण्याची काही गरज नाही. त्यावेळेस मग इथे अश्विन म्हणत असतो की मला अशा ठिकाणी जायचं की जिथे मला त्या तन्वीची आठवण येणार नाही, जिथे हे गिल्ट घेऊन मला जगावं लागणार नाही, तिथे जायचं आहे असं म्हणून बघा प्रेक्षकांनो या सगळ्यांमधून तो उठून बाहेर पळतच जातो आणि त्यावेळेस मग सर्वच जण बघा त्याचा पाठलाग करत असतात. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा अर्जुन त्याला हाताला पकडून खाली बसवतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की अरे अश्विन काय करतोयस तू, बाहेर जायचं नाही, तू अजिबात असा विचार करायचा नाही. तेवढ्यातच कल्पना आणि बाहेर येतेच ते आणि त्यावेळेस ती म्हणते की म्हणजे अश्विन कुठं जाणार आहे, काय करणार आहे तो असं म्हटल्यानंतर बघा इथे अर्जुन सांगायला जातो, परंतु लगेच स्वतःला आवरतो की अश्विन घरामध्ये काय करत होता. मग त्यावेळेस इथे प्रताप म्हणत असतात की काय काय करत होता अश्विन, घरामध्ये काय सांगणार होतास अर्जुन, सांग तू असं म्हटल्यानंतर बघा चैतन्य म्हणत असतो की काका अश्विन घरामध्ये स्वतःचा हात कापून घेणार होता असं म्हटल्यानंतर बघा इथे अश्विन हे वागलेलं आहे, यामुळे सर्वांनाच खूप जोरात धक्का बसत असतो आणि कल्पनाला तर इथं घिरी आलेली असते आणि त्यावेळेस बघा ती म्हणत असते की काय अश्विन, अरे आम्ही आहोत की तू आमच्याशी असं का वागतोयस आणि तू जीव देण्याचा का प्रयत्न करतोयस. आता प्रेक्षकांनो आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की पूर्णा जी म्हणत असते की तन्वी नाही आहे काही, ते तन्वी आहे, माझी तन्वी इथेच आहे असं म्हणून ती म्हणत असते की ही काय माझी तन्वी असं म्हणून बघा ती सायलीकडे हात दाखवत असते आणि प्रेक्षकांनो इकडे बघा प्रियाची रवानगी जेलमध्ये झालेली आहे आणि त्यावेळेस इथे लगेचच तिला नागराज म्हणत असतो की तू कधीच सुधरू शकत नाहीस. आता प्रेक्षकांनो पुढचा भाग जो आहे तो आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये खरी तन्वी कोण आहे ही सुभेदारांच्या समोर येणार आहे.